नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांवरती वाढत चाललेला अन्याय, आर्थिक ताण आणि प्रशासकीय दबाव यांच्या विरोधात इंडिपेंडंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे ठाण्यामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. यामध्ये शेकडो शाळा संस्थाचालक, शिक्षण पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते. या मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी ठाणे यांना सविस्तर मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं असून प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आरटी अंतर्गत शाळा देय असलेली शुल्क भरपाई तात्काळ अदा करून नियमित प्रणाली लागू करावी. आरटी अंतर्गत निधी थेट आधार लिंक असलेल्या पालकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावा. पालकांनी संबंधित शाळेत फी भरावी अशी पारदर्शक यंत्रणा तात्काळ लागू करावी. आरटी विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्याबाबत शासनाने स्पष्ट धोरण जाहीर करून त्यांचा पाठपुरावा स्वतः करावा. ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये कार्यरत एकूण 100हून अधिक अनधिकृत शाळांवरती तात्काळ कारवाई करावी. शैक्षणिक संस्थांविरोधात अपप्रचार थांबवण्यासाठी ठोस यंत्रणा उभारून दोषींवरती कारवाई करावी. यांसारख्या विविध मागण्यांसंदर्भातलं निवेदन त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. या सर्व मागण्या केवळ संस्थांच्या नव्हे तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक आहेत. तसेच प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आगामी काळामध्ये अधिक तीव्र व व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या संघटनेने दिला आहे. यावेळी इंडिपेंडंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनचे ठाण्यातील साईनाथ म्हात्रे, सेक्रेटरी गजानन पाटील, साईनाथ पाटील, स्वप्नील गायकर, खजिनदार उत्तम सावंत यांसह इतर पदाधिकारी आणि शिक्षक येथे उपस्थित होते. जिल्हाधिकारी साहेबांना आज भेटून आम्ही आमचे सगळे मागण्या पुढे त्यांच्या पुढे ठेवलेले आहेत. त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत जे आहेत ते आमच्या आरटीचे फी परतावा जे आहेत अनेक वर्षापासून थकलेले त्या आरटी फी परतावा आहे, ज्याचे ठाणे जिल्ह्याचे किमान 200 कोटी थकीत आहे. मग सर्व शाळांना खूप त्रास होतात त्याच्यात, म्हणून त्यांना फी परतावा लवकरात लवकर करण्यात यावी असा आम्ही त्यांच्या मागणी केली. त्याशिवाय आम्ही त्यांना अनधिकृतपणे जे शाळे चालू आहेत त्या शाळांवरती कुठलाही बंधन नाहीये. ते अनधिकृतपणे खूप शाळा चालवतात. मुलं पण त्यांच्याकडे शेकडोच्या संख्येने आहेत, पण त्यांना काही बंधन नाही, त्यांना काही हे ड्युटीज नाहीये. टीचर्स लोकांना काही ड्युट्या नाहीयेत. आम्ही जे शासकीय परवानगी घेऊन आम्ही जे चालवतो आम्हाला खूप जास्त त्रास होतोय. त्यावरती पण आम्ही साहेबांना सांगितले की त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून ते सगळे अनधिकृत शाळे बंद करावे. या शासनाने त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतच नाही. भरपूर वर्ष झाले आम्ही स्वतःहून दुसरे संघटनेच्या वतीने पण आम्ही भरपूर वेळा त्यांना निवेदन दिलेलं आहे की 4-5 वर्षापासून जे 3 वर्ष आधी दिवाळच्या परिसरात 3 वर्ष आधी जे अनधिकृत शाळे 50च्या आसपास होते, आज 3 वर्षानंतर ते आकडा वाढून 80 पर्यंत गेले. एवढे अनधिकृत शाळे अजून सुरू होत आहेत, म्हणजे कमी होत नाही. कारण शिक्षण अधिकारी त्याच्यावरती काही लक्ष देत नाही. शिक्षण अधिकारी आणि हे सगळे म्हणजे अंडर टेबलचं त्यांचा मैत्री असेल की काय असेल त्यांच्या संबंधीच्या प्रमाणे ते चालून ठेवतात. आज 30 एप्रिल 2026 रोजी इंडिपेंडंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन या संघटनेच्या वतीने आमचे या संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री साईनाथ म्हात्रे सर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या इथे आंदोलन केलेलं आहे. विविध मागण्या ज्या आहेत शाळांच्या, ज्या खाजगी शाळा चालवल्या जातात विनाअनुदानित तत्वावरच्या, त्या शाळांना विविध प्रश्न जे काही भेडसावले जातात ते सगळ्या प्रश्नांची वाचा फोडण्याच्या उद्देशाने आणि ते शासन दरबारी पोहोचवण्याच्या दृष्टीने आजचे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि आज जिल्हाधिकारी साहेबांना या आमच्या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं. प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की जे काही खाजगी शाळांमध्ये आरटीचे प्रवेश होतात, म्हणजे राईट टू एज्युकेशनच्या ऍक्ट खाली 25% प्रवेश दिले जातात. ते 25% प्रवेश जे दिले जातात दुर्बल घटकांना, ते दिले जाताना त्यांची जी फीचा परतावा आहे तो 2017 पासून विविध शाळांचा, बहुतांश शाळांचा बाकी आहे आणि त्याच्यामुळे शाळा चालवणे अत्यंत जिकिरीचं बनलेलं आहे. तर आमची प्रमुख मागणी ही आहे की हे जे काही पैसे दिले जातात ते वाया शाळा न दिले जातात, ते डिरेक्टली म्हणजे तुम्ही सरळ त्या ज्या काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांच्या खात्यामध्ये दिले आणि त्या पालकांनी ते त्या शाळेमध्ये फी म्हणून भरले, तर मला वाटतं ही जी काही प्रणाली आहे, जसे लाडकी बहीण असेल किंवा विविध शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ज्या काही सवलती आहेत त्या त्यांच्या खात्यामध्ये सरळ जमा होतात, तसेच ही जर जमा झाली तर शाळांना वेळच्या वेळी फी मिळत जाईल आणि हे वेळेत दिले जावेत. काय होतंय, अनेक वर्षांपासून हे प्रलंबित राहिल्यामुळे
इतकी थकबाकी आणि शाळांना खर्च हा करावाच लागतो. शाळांना भौतिक सुविधा दिल्या जातात आणि नवीन नवीन जे काही GR येतात त्यानुसार नवीन काहीतरी ज्या काही सुविधा आहेत त्या सुद्धा पुरवावे लागतात. उदाहरणार्थ CCTV आहे, त्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत असेल, इतर ज्या काही अनुषंगिक ज्या काही आहेत म्हणजे हवेशीर इमारत आहे, भौतिक सुविधा आहे, जमीन असेल, खेळाचं मैदान असेल, शिक्षक जे आहेत ते प्रशिक्षित असले पाहिजेत, त्यांना योग्य पद्धतीने आवश्यक ते कर्मचारी सगळे आहेत यांना पगार देण्यापासून तर सगळ्याच गोष्टी आहेत. या सगळ्यांसाठी जो खर्च लागतो तो शाळांना करावाच लागतो, कितीही त्यांनी संख्या कमी असो किंवा जास्त असो. आणि बहुतांशी शाळांमध्ये हे जे 25% सगळे विद्यार्थी भरले जातात, पण ज्या काही इतर काही असतात त्या अनधिकृत शाळांमध्ये जात असल्यामुळे तिथे कदाचित कमी फी किंवा घेत नसल्यामुळे, कारण त्यांना कुठलीच बंधनं नाही आहेत, त्यामुळे त्यांना वेळच्या वेळी जी काही फीचा परतावा आहे तो दिला गेला पाहिजे, यासाठी प्रमुख मागणी आमची होती. त्याचबरोबर जे काही दरवर्षीच आपण बघतो की पालक आंदोलन करतात की त्यांना वह्या पुस्तकं त्यांच्या मुलांना दिली गेली पाहिजेत. आता दिल्ली सारख्या ठिकाणी आज आपण बघितलं तर तिकडे 27,000 ट्युशन फी म्हणून दिली जाते. त्याचबरोबर 5वी पर्यंतच्या मुलांना वह्या पुस्तकांसाठी 1100 रुपये दिले जातात, तर 6वी पासून तर 10वी पर्यंतच्या मुलांसाठी 1400 रुपये हे ऍडिशनल दिले जातात. असं बायफर्केशन करून दिलं जातं. तर तशा पद्धतीने आज आपल्याकडे बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 2017 पासून जो परतावा तो फक्त 17,000 वगैरेच आहे. BLO आणि या ज्या काही अशैक्षणिक कामं आहेत, आज काय झालेलं आहे की जिल्हाधिकारी किंवा महसूल विभाग, निवडणूक काय जे आहेत आयोग आहे किंवा जनगणना आहे, यांच्याकडे अमर्याद शक्ती असल्यामुळे ते कोणालाही कामाला लावत आहेत आणि या खाजगी संस्थांतल्या शिक्षकांना सुद्धा वेटीस धरून त्यांना BLO, जनगणना आणि विविध अशी जी काही इलेक्शनच्या निवडणुका संदर्भात असतील त्यांची कामं, इतर जी काही अशैक्षणिक कामं आहेत ती दिली जातात. त्याच्यामुळे काय होतं की हे जे शिक्षक आधीच जे ज्ञानदानाचं काम करायचंय, त्यांना शिकून त्यांना व्यवस्थित अभ्यास करून जे विद्यार्थ्यांना नवीन नवीन गुण त्यांना कला शिकवायचे ते त्यांचं बाजूला होतंय आणि मूळ जो हेतू आहे शिक्षणाचा तो बाजूला राहतोय. त्याच्यामुळे हे BLO किंवा अशैक्षणिक कामांसाठी शासनाने या खासगी शाळातल्या किंवा शिक्षकांनाच वेटीस धरणं बंद केलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते, पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचं नाव विधान परिषद उमेदवारासाठी चर्चेत होते. मात्र पक्षाने जिशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय घेऊन परांजपे यांना डावललं आहे. यामुळे नाराज झालेले परांजपे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली आहे. दरम्यान परांजपे यांनी मात्र असेच काही नसल्याचं सांगत या अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यसभा आणि विधान परिषद उमेदवारीसाठी इच्छुक असतानाही आनंद परांजपे यांना पक्षाने डावललंय. तसे असताना आता विधान परिषद उमेदवारातील त्यांचं नाव आघाडीवरती होते.
यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असताना पक्षाने झिशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याने परांजपे अस्वस्थ झाल्याचं बोललं जात आहे. केवळ अफवा आहेत. विधान परिषद उमेदवारी डावलल्याने मी शिंदे सेनेत जाणार ही केवळ अफवा आहे. मी कुठेही जाणार नसून पक्षातच राहणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे नेते आहेत. त्यांची विविध कामानिमित्त भेट होत असते, त्यामुळे त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची अफवा आहे, अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिली आहे. ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण 10 विद्युत वातानुकूलित डबल डेकर बसगाड्या दाखल होणार असून त्यापैकी पहिली बसगाडी TMTच्या ताफ्यामध्ये गुरुवारी दाखल झाली आहे. या बसगाडीची नोंदणी प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याने येत्या 15 दिवसात ही बसगाडी प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. ही बसगाडी ठाणे ते घोडबंदर मार्गावरती चालण्याचे जवळपास निश्चित झाले. ठाणे शहराची लोकसंख्या 27 लाख इतकी असून शहरास 1350 बसगाड्यांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीमध्ये TMTच्या ताफ्यात 407 बसगाड्या असून त्यापैकी 381 बसगाड्या प्रवासी बससेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या बसगाड्या शहरातील अंतर्गत तसेच शहराबाहेरील मार्गावरती चालवण्यात येतात. शहरातील प्रवाशांच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या अपुरी आहे. यामुळे गेल्या काही वर्षापासून TMTच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या वाढवण्यावरती भर देण्यात येणार असून यातूनच TMTच्या ताफ्यामध्ये 370 नवीन बसगाड्या दाखल होणार आहेत. या बसगाड्या वर्षाअखेरपर्यंत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त होतोय. यामध्ये PM ई-बस योजनेतून 100 वातानुकूलित विद्युत बसगाड्या, 15व्या वित्त आयोगातून 160 वातानुकूलित विद्युत बसगाड्या, 100 CNG, 10 डबल डेकर बसगाड्यांचा समावेश आहे. या बसगाड्यांची संख्या 777 इतकी होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये आधीपासूनच डबल डेकर बसगाड्या आहेत. TMTच्या ताफ्यात मात्र बसगाड्या उपलब्ध नव्हत्या. पहिल्यांदाच अशा बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय TMT प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी घेतला. त्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर या बसगाड्या खरेदीचा मार्ग मोकळा झाला होता. TMTच्या ताफ्यात एकूण 10 विद्युत वातानुकूलित डबल डेकर बसगाड्या दाखल होणार असून त्यापैकी पहिली बसगाडी घोडबंदर रोड येथील आनंदनगर आगारामध्ये दाखल झाली आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त या बसगाडीचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून त्याचबरोबर बसगाडीची प्रादेशिक परिवहन विभागातील नोंदणी प्रक्रियाही प्रशासनाने सुरू केली आहे. या प्रक्रियेत नंतर 15 दिवसांमध्ये ही बसगाडी रस्त्यावरती प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. विजयदुर्ग येथे पार पडलेल्या सागरी जलतरण स्पर्धेमध्ये ठाण्याच्या स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केलंय. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याच्या जोरावरती विविध गटांमध्ये पदकांची कमाई केली. सागरी पाण्यातील आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. या स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूंचा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यावेळी जनसंपर्क अधिकारी प्राची डिंडगणकर तसेच ठाणे महानगरपालिकेचे इतर पदाधिकारी, कर्मचारी येथे उपस्थित होते. 500 मीटर स्पर्धेमध्ये निवेश वावळ याने तृतीय क्रमांक पटकावलाय तर शर्मिन तांडेल हिने 5वा क्रमांक पटकावलाय. 1 किलोमीटर स्पर्धेत सिद्धी मुप्पेनिटी यांनी तृतीय क्रमांक आणि रियांश पाटील यांनी 6वा क्रमांक पटकावलाय तर स्मित कोळी यांनी 6व्या क्रमांक पटकावलाय. 2 किलोमीटर स्पर्धेमध्ये समीप्ता वावळ हिने द्वितीय क्रमांक तर धृती कोळी हिने तृतीय क्रमांक. 3 किलोमीटर स्पर्धेमध्ये आरित जिंदाल, सुयश हिंदळेकर, वरद कोटी, कैवल्य राणे यांनी अनुक्रमे 7वा आणि 8वा क्रमांक पटकावलाय. 5 किलोमीटर स्पर्धेमध्ये समिधा मोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर गार्गी राऊत हिने दुसऱ्या क्रमांकावरती विजय मिळवलाय. तसेच पुणे बालेवाडी येथे झालेल्या जलतरण स्पर्धेमध्ये रियांश खामकर यांनी 4 सुवर्ण पदक पटकावली आहेत. हे सर्व जलतरणपटू ठाणे महानगरपालिकेच्या कैलासरासी मारुतराव शिंदे तरणतलाव येथे सराव करतात. या यशामुळे ठाण्याच्या क्रीडा क्षेत्रामध्ये अभिमानाची भर पडली असून खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थेच्या सर्व सदस्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कामगिरी करत राहण्याचा आत्मविश्वास या यशामुळे अधिक दृढ झाला आहे.
गेल्याच आठवड्यात विजयदुर्ग किल्ल्याची जी काही पोहण्याची स्पर्धा स्विमिंग कॉम्पिटिशन झाली होती 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर. ह्या 3 आणि 5 किलोमीटर स्पर्धेमध्ये आमचे मारुतराव शिंदे तरण तलावाचे जे विद्यार्थी होते, जे मुलं आहेत, ती मुलांनी सहभाग घेतला होता. साधारणपणे 12 मुलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांनी घवघवीत यश त्या स्पर्धेमध्ये मिळवलं होतं. तर त्यांचा सत्कार आज आपण महापालिकेच्या वतीने केलेला आहे. त्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आपण त्यांना बोलवलं होतं की सातत्याने मारुतराव शिंदे तरण तलावाची जी मुलं आहेत स्विमिंगची, ती राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि सर्वच पातळ्यांवर सर्वच स्पर्धांमध्ये असं घवघवीत यश मिळवत आहेत आणि ठाणे शहराचाच नाही तर महाराष्ट्राचाही सन्मान ते करत आहेत. तर त्यांचं कौतुक करण्यासाठी आज आपण हा छोटेखानी सोहळा आयोजित केला होता. ही खुली नॅशनल लेवलची एक स्पर्धा होती विजयदुर्गला. दरवर्षी होते. मागच्या वेळी 30 किलोमीटर 15 किलोमीटरची स्पर्धा होती. यावेळी 3, 5, 2, 1 अशा वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये स्पर्धा होती. त्याच्यामध्ये आपल्या मारुतराव शिंदे तरण तलाव महानगरपालिकेचा जो आहे तिथे सराव करणारे आपले 12 जलतरणपटू तिथे सहभागी झाले होते आणि सगळ्यांनी उत्तम असं यश मिळवलं आणि सगळे पारितोषिक मिळवून आले. तसेच पुणे बालेवाडीला आपला रेयांश खामकर जलतरणपटू गेला होता. त्याच दिवशी स्पर्धा होती. तर त्यांनी 4 सुवर्ण पदक मिळवून त्यांनी पण वैयक्तिक विजेतेपद पटकावलेलं. कोपरी परिसरातील नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ आज महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. ठाणे शहरातील विविध भागातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली असून कोपरी येथील बिम्स कॉलेज कोपरीतून नालेसफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची साफसफाई होईल या दृष्टीने नियोजन करून कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. या कार्यक्रमात स्थानिक नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी तसेच नौपाडा कोपरी प्रभाग समितीतील स्वच्छता निरीक्षक मुकादब आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर प्रत्यक्ष नाल्यांच्या साफसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित स्वच्छता आणि देखभाल ठेवण्यावरती भर देत नागरिकांनीही स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचं आवाहन केलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.